माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे. द अनसीन ट्रूथ. आजचा विषय भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 2 मध्ये भारताच्या प्रादेशिक सार्वभौमत्वामध्ये नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांच्या सीमा बदलण्याबाबत चर्चा केली आहे. हा लेख भारतीय संघराज्यात नवीन राज्यांचा समावेश करण्याच्या प्रक्रियेचे मार्गदर्शन करतो. अनुच्छेद 2 नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांच्या सीमांमध्ये बदल. कलम 2 अंतर्गत संसदेला खालील गोष्टींचे अधिकार आहे. नवीन राज्ये निर्माण करा. संसदेला नवीन राज्ये निर्माण करण्याचा अधिकार आहे. या प्रक्रियेमध्ये पूर्वी भारताच्या अंतर्गत नसलेल्या नवीन प्रदेशांचा समावेश केला जाऊ शकतो. विद्यमान राज्यांच्या सीमा बदलणे. संसद विद्यमान राज्यांच्या सीमा बदलू शकते, ज्यामुळे राज्यांच्या संख्येत वाढ किंवा घट होऊ शकते. या लेखाची अंमलबजावणी भारतीय संघराज्य रचनेत कलम 2 राज्यांच्या निर्मितीबाबत संसदेला महत्त्वपूर्ण अधिकार प्रदान करते. याचा अर्थ कोणताही प्रदेश भारताच्या सार्वभौमत्वाखाली आणण्याचा अधिकार संसदेला आहे. आपल्या राष्ट्राच्या एकात्मतेच्या दृष्टिकोनातून हा अधिकार महत्त्वाचा आहे. ऐतिहासिक दृष्टिकोन. भारतीय संघराज्य रचनेत कलम 2 च्या अंमलबजावणीची अनेक उदाहरणे आहेत. 1950 नंतर भारतात अनेक नवीन राज्ये निर्माण झाली आणि विद्यमान राज्यांच्या सीमांमध्ये बदल करण्यात आले. उदाहरणांमध्ये तेलंगणा, छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड आणि इतरांची निर्मिती समाविष्ट आहे. कलम 2 ची विशेष वैशिष्ट्ये. संघाच्या एकतेची हमी. कलम 2 भारतीय संघराज्याची एकता सुनिश्चित करते आणि त्यात नवीन राज्ये निर्माण करण्याची प्रक्रिया समाविष्ट करते. संसदीय अधिकारांचा विस्तार. हा लेख संसदेच्या अधिकारांचा विस्तार करण्यासाठी आहे. हे संसदेला नवीन राज्ये निर्माण करण्याचा आणि विद्यमान राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार देते. घटनात्मक आदर्शांची अभिव्यक्ती. हा लेख भारतीय राज्यघटनेच्या आदर्शांना व्यक्त करतो. भारतीय संघराज्यातील विविधता आणि एकतेच्या महत्त्वावर जोर देतो. निष्कर्ष. भारतीय राज्यघटनेतील कलम 2 हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ते भारतीय संघराज्याच्या संरचनेत बदल करण्यास परवानगी देते. भारतातील विविधतेतील एकतेसाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे. हे भारतीय समाजातील विविधतेचा आदर राखते आणि एकता वाढवते. हा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कृपया माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा दिवस चांगला जावो.